तर मी ना आता बनवते जवसाची चटणी. तर जवसाची चटणी बनवण्यासाठी काय करायचं, तव्यामध्ये छान असं जवस भाजून घ्यायचं. कमी गॅसवर भाजायचं जवस. जेवढं कमी गॅसवर व्यवस्थित जवस भाजेल ना, तर तेवढी छान खमंग अशी चटणी लागते. तर बघू शकता गॅस माझा कमीच आहे आणि म्हणजे जवस स्वस्त पण आहे आणि जवस खाल्लेलं चांगलं पण असतं. केसांसाठी, स्किनसाठी जवस चांगलं असतं. त्यामुळं अधून-मधून चटणी करून खायची. तर इथे बघू शकता जवस भाजते ना, तर भाजलेलं कसं ओळखायचं? ज्यावेळेस जवस असं भाजताना तडतड असा आवाज येईल ना, तर जवस असं तव्यामधून उडायला लागलं ना, मग जवस साईडला काढायचं. एकदम असं खमंग वास सुटतो जवस कमी गॅसवर भाजल्यावर. नंतर साईडला काढून घेतल्यावर त्याच्यातच मी थोडंसं खोबरं खिसलेलं ते भाजून घेतलं. जवस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. थंड करायचं बरं का. पूर्णपणे जवस थंड झाले की त्याच्यामध्ये जवस घालायचं, लसूण घालायचा बारीक ठेचलेला आणि जे आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं होतं ते घालायचं आणि इथं घरीच मिरच्या आणून बारीक केलेली ती मिरची आहे तांबडं तिखट मीठ घालायचं आणि बारीक करून घ्यायचं. मस्त पटकन होणारी आपली जवसाची चटणी तयार झाली. कशी झाली नक्की सांगा. बाय.